निवडून येण्याच्या निकषावरच भारतीय जनता पक्षाकडून आगामी काळात होणाऱ्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत उमेदवार देण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण शहर भाजप अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी दिले आहे। इतर पक्षातील कुठल्याही नेत्या कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश करताना भाजपकडून उमेदवारीचा शब्द देण्यात आला नाही असेही त्या प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या। त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिकिटाच्या अपेक्षेने इतर पक्षातून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी पंचायत झाली आहे। शनिवारी भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्यालयात आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली। या बैठकीस शहर निवडणूक प्रमुख भाजपचे ज्येष्ठ नेते रघुनाथ कुलकर्णी, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, प्राध्यापक डॉक्टर नारायण बनसोडे, डॉक्टर शिवराज सरतापे, विजया बड्डेपल्ली, रंजिता चाकोते तसेच सर्व भाजप पदाधिकारी, मोर्चा व सेलचे प्रमुख उपस्थित होते। याप्रसंगी बोलताना रोहिणी तडवळकर यांनी भारतीय जनता पक्ष, एकनाथ सेना व अजित राष्ट्रवादी यांच्या शहरातील युतीसंदर्भात निवडणूक युतीसंदर्भात बोलताना याबाबत निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। सोलापूर शहर भाजप कार्यालयाकडून सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 6 डिसेंबरपासून इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज वाटप करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। इच्छुक उमेदवारांनी 13 डिसेंबरपर्यंत संबंधित अर्ज, संपूर्ण माहिती व कागदपत्रासह शहर कार्यालयात सादर करावीत असे आवाहन अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी केले आहे।